आपण एक 5 मिनिटं अजून वाट बघूया, आपण जॉईन होत आहे का तिथं स्टार्ट करूया सेशन. ओके. हॅलो. नमस्कार. माझा हा ऐकायला येते. ओके. मी रोटरी ननथा, डिस्ट्रिक्ट 3170 सिनर्जी पासपोर्ट क्लब आणि प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सच्या वतीने आम्ही हे सेशन्स लास्ट इयरपासून इनफॅक्ट सुरू केलेले आहेत. यावर्षी ते कंटिन्यू केलेले आहेत आणि हार्मनी वेदिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत वेगवेगळे मेंटल इश्यूज जे लोकांना येतात किंवा इमोशनल इश्यूज जे येतात त्याच्याशी निगडीत जे काही प्रॉब्लेम्स असतात ते इथे डिस्कस करतो आणि लोकांना त्याच्याबद्दल ज्या काही क्वेश्चन्स असतील ते शेवटच्या 15 मिनिटांमध्ये
त्याच टॉपिक रिलेटेड डिस्कस करू शकतात. म्हणजे आज जो टॉपिक चालू आहे त्याच्याशी रिलेटेड डिस्कस करू शकतात. दुसरे कुठलेही प्रश्न विचारायला अलाउड नाही सेशनमध्ये. आणि जे काय असतील ते इथेच ऑन स्क्रीन प्रश्न विचारावेत, नंतर विचारू नये. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे स्क्रीन ॲडिक्शन. म्हणजे आपण हा टॉपिक घेताना खरं तर नाईलाज आहे की आपल्याला स्क्रीन हे माध्यमच वापरावं लागते. पण म्हणूनच स्क्रीन ॲडिक्शन हा शब्द तिथे बरोबर स्पेसिफिकली बसतोय अँड डिटॉक्स फॉर्म्युला. तर स्क्रीन ॲडिक्शन कुठून सुरुवात होते? तर ज्या वेळेला कुठल्याही गोष्टीचा मुळात ॲडिक्शन म्हणजे काय असतं तर एक्सेसिव्ह और कंपल्सिव्ह यूज ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट इंटरफिअर्स इन अवर डेली लाईफ इज कॉल्ड अ स्क्रीन ॲडिक्शन. मग ते कुठल्याही स्क्रीन असेल, मोबाईलची असेल, लॅपटॉपची असेल, अनेक प्रकारचे स्क्रीन्स आपल्या आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये आपण त्याच्यामधून जातो. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो अरे 8 तास आमचं नोकरी धंद्यासाठी आम्हाला वापरतो. तर 8 तास इट इज ओके कारण ते तुमची गरज आहे. पण जर 8 तासामध्ये तुम्ही सर्फिंग करता आहे, एखादा आपण बरेचदा रील्समध्ये फसतो किंवा बरेचदा आपण शॉर्ट्स बघत असतो. म्हणजे युट्यूबवर पहिल्यांदा युट्यूब खरंच खूप कंट्रोलमध्ये होतं. कारण 1 तासाचं मूवी, 3 तासाचं मूवी, अर्धा तास हे बघितल्यावर आपण पुढे जायचं नाही. पण आजचा काळ असा आलाय की ज्याच्यामध्ये रील्स आल्या आहेत. म्हणजे टिकटॉक बंद झाल्यानंतर आज रील्स आल्या आहेत, त्याच्यानंतर शॉर्ट्स आले आहेत. आता ज्यावेळेला आपण ह्या अशा गोष्टी हे करत जातो आपल्याला कळत नकळत आपण कधी कधी 1 तास, 2 तास, 3 तास पण बसतो आणि नंतर अंग दुखतं तेव्हा आपण उठतो. ही बरेचदा अनेकांच्या घरातली परिस्थिती आहे. म्हणजे आपण लहानांनाच हसू येत नाही किंवा कॉलेज स्कूल गोईंग किड्ससाठी पण नाही आहे तर आपल्यासारखी मोठी माणसं सुद्धा बऱ्याचदा ह्या ॲडिक्शनमध्ये बसतात. म्हणजे मी असं काही म्हणत नाहीये की बरेचदा आपणच फसतो असं. पण अनेक लोक जे दुसऱ्यांना सांगत ते स्वतः पण त्या ॲडिक्शनमध्ये अडकलेले असतात. कारण म्हणणं सोपं आहे आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला खरंच खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या मेहनतीची गोष्ट करतो इट टेक्स रिअली अ गुड टाइम टू गो ऑन इट. तर ह्या वेळेला आपल्याला काय करायचं असतं तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आपण जेव्हा कधी एखाद्या ॲडिक्शनमधून आपल्याला ह्या बाहेर पडायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण स्वतःसाठी काही नियम लावायचे. आता नियम लावायचे म्हटल्यावर मी नीड टू सॉर्ट आउट की आपण ह्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते. आता ज्यांना टेक्निकली माहिती नसतं त्यांना स्वॉट ॲनालिसिस हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत त्या एका ठिकाणी तुम्ही मांडून ठेवायच्या. तुमची स्ट्रेंथ काय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ह्या ॲडिक्शनमधनं बाहेर पडू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीन ॲडिक्शनमधनं बाहेर पडण्याकरता तुम्ही चांगलं म्युझिक ऐकलं तर तुम्हाला बाहेर पडायची इच्छा म्हणजे स्क्रीनकडनं दुर्लक्ष करता येतं. किंवा तुम्ही बाहेर फिरायला गेल्यावर तुम्ही स्क्रीनला घरातच ठेवा आणि जा. आणि तुम्हाला बाहेर फिरण्याचं एन्जॉय करायला आवडत असेल तर ते करा. मित्रमैत्रिणींबरोबर जा. म्हणजे त्या प्रकारे तुम्ही एका साईडला तुमच्या ज्या ॲडिक्शनच्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून तुम्ही त्या स्क्रीनलाच बाजूला ठेवून अशा गोष्टींकडे जा की ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतील बेसिकली आणि केल्यावरती तुम्हाला आनंद मिळेल. कारण आनंद तुम्हाला सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की आपण ह्या स्क्रीनचा आनंद घेतोय. त्या स्क्रीनच्या आनंदात आणि तो खरोखरच म्हणजे फक्त म्हणतात ना आपल्या मेंदूला तात्पुरतं इम्पल्सिव्ह करतो आणि आपण त्याच्यामध्ये वेड्यासारखे फ्लो होत जातो. तर त्याच्यामुळे तो एक पार्ट झाला. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे आपले विकनेसेस काय आहेत. आपण कुठच्या प्रकारच्या रील्सवर किंवा कुठच्या प्रकारच्या गोष्टींमुळे स्क्रीनवर अडकतो हा आपला विकनेस झाला. तर ज्यावेळेला आपल्याला ह्या विकनेसचा सॉर्ट आउट करायचं असतं तेव्हा विकनेसेस सुद्धा आपल्याला लिहून घ्यावे लागतील. आता लिहून घेणं म्हणजे आपण बरेचदा तुम्ही म्हणाल अरे मी तसंच चालत असतो, नुसते हात फिरवतो, बोटं जातात पुढे, मग मी कसं काय करू. तर बोटं जातात त्यावेळेला थोडंसं कॉन्शियसली लक्ष द्या की कशावर बोटं जातात किंवा काय बघितल्यावर जातं किंवा का बोट पुढे जातं. आपल्याला काही जबाबदाऱ्या नाही आहेत का किंवा आपण कुठल्या कामामध्ये करत असताना आपल्याला तिथे मजा येते का किंवा इतर कुठला स्ट्रेस आपण घेतलाय का की जो इथे हलवल्यावरती आपला रिलीज होतोय. तर हे सगळे आपले विकनेसेस आहेत. ते विकनेसेस जाणीवपूर्वक कुठेतरी एका कागदावर नोट डाऊन करा. हे नोट डाऊन केल्यातरी तुम्हाला कळणारच नाही की ह्याच्यातून तुम्हाला बाहेर कसं पडायचं. त्याच्यानंतर जो महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पिअर प्रेशर एक प्रकार असतो जो आपल्याला बरेच अरे त्यात काय अर्धा तास बघितलं तर 1 तास बघितलं तर अरे ते असं बघतात. बरेचदा मुलांकडनं पण आपल्याला हे रिप्लाय होतात आणि माझे फ्रेंड्स एवढा वेळ देतात, त्यांनी त्या मोबाईल वापरतात, ते लॅपटॉप वापरतात, ते टॅबलेट वापरतात, ते गेम्स खेळतात. वेगवेगळ्या प्रकारे आपण स्क्रीनमध्ये अडकलेलो आहोत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत मग ते खेळतात त्यावेळेला आम्ही खेळायला पाहिजे. तर तुम्ही एक टाइम ठरवून जर सपोज अर्धा तास सगळेजण खेळत असाल इट इज ओके. पण ते अर्धा तास खेळतात आणि तुम्ही जर नंतरचे 4 तास खेळत वेगळं काही करत असाल देन ते कुठेतरी सॉर्टेड आहे आणि तुम्ही नाही आहात. तर अशा सुद्धा गोष्टी बऱ्याचदा होतात की आपण एका मित्राबरोबर अर्धा तास, दुसऱ्याबरोबर अर्धा तास, तिसऱ्या मैत्रिणीबरोबर अजून 2 तास असं करत आपण त्या स्क्रीनमध्येच 8 तास अडकलो.
सो अगेन ते पण आपले विकनेसेस आहेत की आपण पिअर प्रेशरमध्ये सुद्धा कुठे वीक पडतोय. तर अशा वेळेला तुम्हाला काहीतरी स्वतःच हे पाहिजे की बाबा हे मी कमवलं ह्या स्क्रीनमधनं आणि हे मी गमवलं हे सांगण्याची पण हिंमत तुमच्यामध्ये पण पाहिजे. सो अगेन फॉर दिस ऑल्सो यू नीड टू राईट इट समवेअर ऑन द पेपर. कारण जोपर्यंत तुम्ही कागदावर उतरत नाही ना डोक्यात अनेक विचार येतात जातात आणि मग त्याचा काहीच आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करत नाही. कारण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये दिवसाला 60,000 थॉट्स येऊन जातात. मग हे जर 60,000 थॉट्स नुसतं आले आणि गेले तर त्याचा आउटपुट आपल्याला कधीच येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गरज असते कुठल्याही ॲडिक्शन मधनं किंवा कुठल्याही सवयी नवीन लावणं किंवा जुन्या घालवणं. त्याच्याकरता पहिलं आधी कागदावर लिहा, कुठेतरी त्याची नोट डाऊन करा. पुन्हा मी कागद मुद्दामून म्हणते कारण आपण नाही तर मग त्या स्क्रीनवरच लिहिणार आणि मग ते स्क्रीनवरती परत परत बघण्याकरता त्या स्क्रीनला हाताळणार. सो मेक यूज ऑफ पेपर. दुसरी गोष्ट असते की ज्यावेळेला तुम्ही पेपरवरती लिहिता तेव्हा तुम्ही तुमचे 2-3 इंद्रिय वापरता. म्हणजे तुमचे डोळे वापरताय, तुमचा मेंदू वापरताय, तुमचा हात वापरताय. तर अशा अनेक गोष्टी तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा त्या इंद्रियांचा पण त्याच्यामध्ये वापर होतो. कम्पेअर टू स्क्रीन यूज तुमचं कागदावरचं हे तुम्हाला बाहेर पडण्याकरता पण जास्त चांगल्या प्रकारे आणि इझी पद्धतीने तुम्हाला मदत करतं. आता ह्याचबरोबर अजून एक असा मुद्दा येतो तो म्हणजे की आपण ज्यावेळी स्क्रीन हा शब्दच वापरतो मुळात त्यावेळेला आता तुम्ही म्हणाल की स्क्रीन तर आम्ही सगळेजण वापरतोय. घरात आई बाबा ह्याच्याकरता वापरतात, बहीण भावंड त्याच्याकरता वापरतात, मग मला इतकाच वेळ मिळतो. पण खरंच तो मिळालेला जो वेळ आहे तो तुम्ही कसा युटिलाइज करता. युटिलाइज इन द सेन्स की तुमचा जो स्क्रीन टाइम आहे तो तुम्ही नक्की कशा करता वापरता. म्हणजे स्क्रीनमधले कुठली वेळ सपोज तुम्ही अभ्यास करण्यासाठी स्क्रीन वापरता. तर अनेकदा लॉकडाऊनमध्ये तर अशी परिस्थिती होती की मुलांना 6 तास 7 तास स्क्रीनचा वापर कंपल्सरी केला जायचा. पण आजही काही टीचर्स म्हणजे आम्ही पण काही शाळांमध्ये पण बोलतो की बाबा स्क्रीनचा तुम्ही वापर टाळा. मेसेजेस पाठवणं पूर्वीसारखे वहीत मुलांना लिहून द्या. पण तरी आपण बघतो की अजूनही मेसेजेस ग्रुपवर येणं कुठे काय त्याचे काही फायदे आहेत पण बरेचसे तोटेच झालेले आपल्या दिसतात. कारण त्या निमित्ताने ती मुलं आपल्या हातून मोबाईल काढून घेतात. नाही मागतातच आपल्याकडे. आपल्याला पण ते जेन्युइनली द्यावं लागतं किंवा अनेक प्रोजेक्टसाठी ते लोक इंटरनेटचा वापर करतात. आता इंटरनेटचे फायदे आहेत पण सोबत असलेले जे तोटे आहेत तेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच ॲज अ पेरेंट जेव्हा आपला रोल येतो किंवा आपण स्वतः एक जागरूक नागरिक म्हणून आपण ज्यावेळेला स्क्रीनमधनं जात असतो त्यावेळेला अनेक अनवॉन्टेड गोष्टी किंवा अनेक वाईट गोष्टी आपल्या स्क्रीनला हाताळताना सहज जातात. आणि कालांतराने आपल्या मेंदूवर एक असा परिणाम होतो की आपण समजतो अरे चलतंय हे तर काय रोजच्या सगळीकडेच चाललंय. म्हणजे काही वाईट गोष्टी, वाईट व्हिडिओज, मारामारीचे गेम्स अशा अनेक गोष्टी आपण हाताळतो. आणि मग असं वाटतं अरे नाही हे तर डे टू डे लाईफमध्ये शेजाऱ्याकडे पण चाललंय, स्क्रीनवर एवढं ओपनली चाललंय. किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर अर्धवट कपडे घातलेल्या मुली किंवा चांगले व्हिडिओचे मेसेज मोटिवेशनल मेसेजेस देताना सुद्धा आपण बरेचदा मी असे काही व्हिडिओज बघते. आय डोंट वॉन्ट टू गो ऑन पर्टिक्युलर कम्युनिटी पण असे बरेच व्हिडिओज बघते की ज्याच्यामध्ये अक्षरशः ती बाई साडी नेसते पण एका बाजूने तिची साडी उघडी असते आणि ती काहीतरी प्रमोट करते अरे हजबंड को ये करना चाहिए उसको वो करना चाहिए. म्हणजे चांगल्या गोष्टी मोटिवेशनल गोष्टी बोलतील पण ते जे कपडे आणि मग आपल्याला वाटतं की अरे नाही तसे कपडे घातले तर काय हरकत आहे. किंवा अनेक असे म्हणजे म्हणतात ना सेमी न्यूड आपण ह्याला सहज स्क्रीनमधून एक्सपोज होतो आणि मग आपली ती संस्कृतीमध्ये त्याचा परिणाम होतोय. तर ह्या गोष्टीही कुठेतरी टाळल्या गेल्या पाहिजेत कारण ह्या सगळ्या स्क्रीनमधनं आपल्याकडे आलेल्या आहेत आणि जोपर्यंत आपण या स्क्रीनला हळूहळू करून दूर करणार नाही किंवा स्वॉट मधला जो अजून एक भाग आहे महत्वाचा तो म्हणजे असा की ह्याच्यातले जे हे चुकीच्या गोष्टी आहेत ह्यांना पण तुम्हाला बाजूला केलं पाहिजे. म्हणजे काय काय वाईट गोष्टी स्क्रीनवर दिसतात ह्या आपण बघायला पाहिजे का नाही बघायला पाहिजे. आपल्या सत्सविवेक बुद्धीला माहिती असतं की आपण काय बघायला पाहिजे आणि काय बघायला नाही पाहिजे. म्हणजे ह्याचे प्रश्नही दुसऱ्याला विचारायची गरज नाही. आपणच आपले डोळे बंद करायचे आणि वी हॅव टू चेक की वेदर व्हॉट वी आर ऑब्झर्विंग इज राईट ऑर रॉंग. आणि मग रॉंग असेल तर त्या कागदावर उतरवा आणि म्हणा की हे मी ह्यापुढे बघणार नाही. ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात ती सवय जाईल. त्याच्यानंतर एक महत्वाचा पार्ट असा येतो तो म्हणजे जेव्हा आपण हे सॉर्ट करत असतो त्यावेळेला इम्पॉर्टंट काय आहे. कारण आतापर्यंत आपण बोललो काय बघायचं नाही पण तुमचा मेंदू तर तुम्हाला म्हणणार आहे की अरे नाही मोबाईल आहे ना एवढं 17-18 हजाराचा मोबाईल कोणाचा लाख रुपयाचा मोबाईल तो मोबाईलचं करू काय मी किंवा लॅपटॉपचं करू काय. तर त्या मोबाईलवर बघण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्याच मोबाईलला स्क्रीनला बंद करा.
स्क्रीनला मुद्दाम बंद करा म्हणते, कारण स्क्रीन जोपर्यंत समोर आहे ना तुम्हाला परत परत ती कुठेतरी नेणार. तर त्याच्याऐवजी तुम्ही काही चांगल्या प्रकारची गाणी ऐका, ऑडिओ बुक्स ऐका. थोडे दिवस तुम्हाला थोडीशी सवय इकडे लावा आणि मग हळूहळू ऍक्च्युअल वह्या पुस्तकांवर या, ऍक्च्युअली पुस्तकं वाचा, ऍक्च्युअल लोकांमध्ये जा. कारण ते जोपर्यंत तुम्ही जाणार नाही तुम्ही या स्क्रीनमधून बाहेर पडणार नाही. कारण आजचीच गोष्ट मी सांगते की आज मी अशीच गेलेली होती माझ्या घरापासून एक साधारण 25 किलोमीटर. बस रिकामी, हे रिकामं, ते रिकामं. म्हटलं काय झालं, आज नवरात्री आहे. अरे म्हटलं चांगली गोष्ट आहे की लोक ऍटलिस्ट घराबाहेर पडलेत नवरात्रीच्या निमित्ताने. कारण अदरवाईज मी बघते अक्षरशः बसमध्ये प्रत्येक जण शेजारी बसलेल्याला कुठे तिकीट काढलं हेही माहिती नसतं, इतके मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. म्हणजे आज निदान नवरात्रीच्या निमित्ताने लोक गेलेत बाहेर. आत्ता माझा मुलगा सुद्धा नवरात्रीच्या निमित्ताने बाहेर गेला. मी म्हटलं चांगलं आहे, कारण जोपर्यंत मुलं किंवा आपण पब्लिकमध्ये जाणार नाही आपण ह्या स्क्रीनला सोडणार नाही. आणि काही नियम बाळगायचे आपल्याला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेला आपण स्क्रीनची गोष्ट करतो टाइम ठरवा. आता माझ्या स्वतःच्या मोबाईलला मी गेले 6-7 महिने झाले स्ट्रिक्ट माझ्याकडे बेड टाईम मोड आहे. म्हणजे तो चालू झाला की मी सरळ सरळ वरनं वायफाय पण बंद करते. कुठलेही इन्कमिंग कॉल कितीही काही असो 10 वाजल्यापासून रात्री ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोबाईल उचलणार नाही. म्हणजे नाही, तिकडे कोण मेला तरी मेला. लिटरली मी असं केलेलं आहे. आणि एक एक्स्ट्रीम प्रायव्हेट नंबर आहे जिथे खरंच घरातल्याला काही प्रॉब्लेम असेल तर तो माझ्या प्रायव्हेट नंबरवर कॉल करू शकतो, जो माझ्या स्क्रीनशी लेणं देणं नाहीये एका डबा फोनमध्ये. इतक्यापर्यंत तुम्हाला तुमच्या मेंदूला सुरुवातीला माझ्या हातून होत नव्हतं. कारण काही आता मी असंच एकदा रोटरीचा आमचा कार्यक्रम होता आणि मी म्हटलं नाही मेरा बेड टाइम मोड पे होता है फोन तो मैं नहीं उठाती. अरे उसमें क्या हमारा भी रहता है, हम लोग फिर भी 12 बजे तक सर्फिंग करते. म्हणजेच काय तर आपणच आपल्याला टाकलेले नियम मोडतो. आता का मोडतो तर कोणीतरी दुसरा म्हणतो अरे माझा पण मोबाईल तर काय बेड टाइम मोड म्हणजे काय एकदम सील नाहीये, तुमचं तुम्ही हलवू शकता, तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. पण जर आपल्याला स्वतःला चेंज करायचं असेल तर आपल्याला ह्या बेड टाइम मोडचा नियम असेल किंवा अनेक असे वेगवेगळे मोड आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये डिटॉक्स टाइम लावू शकता. मोबाईलमध्ये आज आपल्याला ह्या गोष्टी पण आहेत की ज्या आपण सेटिंग्समध्ये थोडंसं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वेगळी सेटिंग असते. आपल्या मोबाईलची सेटिंग आपण थोडीशी चेक करायची किंवा एखाद्या जवळच्या दुकानातून चेक करून घ्यायची जर आपल्याला येत नसेल तर. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईलला डिटॉक्स मोडवरती ठेवू शकतो. आणि स्ट्रिक्टली आपल्या मेंदूला ट्रेन करा. कितीही प्रेशर आलं, प्रेशर येणार, अरे काय असं काही जातं का, एवढं काय बिघडतं, आज काय मोबाईलचं आहे, अशी अनेक उत्तरं तुम्हाला फेस होणार. पण स्टील तुम्ही तुमचा नियम फॉर्म करा की हा टाइम टू हा टाइम नाही उचलणार म्हणजे नाही उचलणार, काय व्हायचं ते होईल. आता मी दुपारी पण 12:30 ते 1:30 माझा फिक्स टाइम आहे. त्या टाइमात जर कोणाचा फोन आला अक्षरशः मी फोन ठेवून देते. अरे नाही, हा माझा पर्सनल टाइम आहे, ही माझी जेवायची वेळ आहे, त्याच्यात मला कुठलंही. कारण जेवायच्या वेळेमध्ये जर मला थोडासा फोन येतोय, कोणी मला त्रास देतोय तर दॅट विल इफेक्ट एंटायरली माझं जे फूड सिस्टीम आहे ती बिघडणार. कारण आपण जर पूर्ण शास्त्रात आपल्या बघितलं हिंदू शास्त्रामध्ये आपल्याला हे क्लिअरली म्हटलेलं आहे की जेवण करणाऱ्यांनी अक्षरशः ते जे आपण काय म्हणतो त्याला त्याचं आईच्या हातचं जेवण का चांगलं असतं तर तिचे जे विचार असतात ते आपल्या मुलांना चांगला पौष्टिक आहार मिळावा, त्यांचं चांगलं व्हावं, ते खाल्ल्याने सगळ्यांना निरोगी राहा. आणि तीच जर आई स्क्रीनवर असेल, कुठेतरी मारामारीची सिरियल बघते, सास भाऊची रडारडीची सिरियल बघते किंवा इतर काय बघते आणि त्यावेळेला जेवण बनवते तर तिचे विचार कसे असतील. तर त्यामुळे तुमचा जो जेवणाचा सुद्धा वेळ असतो तो सुद्धा स्क्रीनला जेवताना सुद्धा आणि जेवण बनवताना सुद्धा स्क्रीनला बिलकुल तुमच्या आजूबाजूला चालू ठेवू नका. गाणी लावली किंवा काय लावलं म्हणजे ऑडिओ जरी काही ऐकत असाल ज्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होणार आहे तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक चांगल्या ऐका किंवा एखादी मंत्र ऐका किंवा काही पॉझिटिव्ह ऐका. पण कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी ऐकत सुद्धा जेवणाची कामं करू नका. किंवा जे काही आपल्या आचरणात आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी आणायच्या तर जेवण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो. तर त्यावेळेला आपले विचार हे सात्विक असले पाहिजे. आपल्या विचारांमध्ये कुठल्याही प्रकारचे डिस्टर्बन्सेस असले नाही पाहिजेत. त्यामुळे अगेन दिस इज अगेन अ टाइम वेअर यू नीड टू बी आउट ऑफ द स्क्रीन. कारण ती स्क्रीन कधी काय आपल्या समोर आणेल आपल्याला नाही माहिती. त्यामुळे त्या स्क्रीनपासून लांब राहा. चुकीच्या न्यूज आज तुम्ही युट्यूबवर जर गेला तर इतके निगेटिव्ह न्यूज आपल्याला मिळतात. इकडे युद्ध झालं, तिकडे युद्ध झालं, आता पाकिस्तानच्या नवीन गोष्टी, बांगलादेशच्या नवीन गोष्टी. आणि ऍक्च्युली आपण एका भीतीच्या वातावरणात जगतो आणि ही भीती मग आपल्या पाठी म्हणतात ना भीत्या पाठी ब्रह्मराक्षस, तशी ही भीती आपल्या मागे येते. अँड अगेन व्हॉट हॅपन्स, आपण त्याच भीतीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा जेवण करतो ते अन्न आपण ग्रहण करतो आणि त्याच्यानंतर आउटपुटमध्ये आपली अख्खी बॉडी
ह्या भीतीच्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करते. तर त्याच्यामुळे ह्यात सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर ओनली थिंग इज कमीत कमी वेळ ह्या निगेटिव्ह गोष्टींचा आपल्यावरती अतिक्रमण होऊ द्या. त्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ टाइम मॅनेजमेंट काय आहेत. आता मग असं तुम्ही म्हटलं की जेव्हा तुम्ही टाइम मॅनेज करायला लागता सुरुवातीला जड जाणं, सुरुवातीला पिअर प्रेशर येणार, पण त्याचे फायदे काय होतील तर तुम्हाला तुमचा मी टाइम जगता येईल. ज्यावेळेला तुम्ही हा मी टाइम जगायला शिकाल तुम्हाला त्या मी टाइम मधनं आनंद मिळेल, कुणाची कटकट नसेल, स्वतःचा तो वेळ असेल. म्हणजे आता मी असं म्हटलं मी स्वतःच मी तुम्हाला सांगितलं की मी दुपारी मी 12:30 ते 1:30 पाळते किंवा रात्री 10:30ला बंद होतो तो माझं सकाळी 6:30 पर्यंत मोबाईल बंदच असतो, ऍब्सोल्यूट बंद असतो. त्याचे तसंच माझे इतरही काही टाइम आहेत. सकाळच्या वेळात मी काही वेळेला ऍब्सोल्यूट माझा मोबाईल बाजूला ठेवतो. म्हणजे एक नियम केलेला आहे तो चालू असतो मोबाईल की इमर्जन्सीला आला तर मी 6 नंतर कॉल उचलते, पण बघते अगेन की खरंच कोणाचा आहे, टाइमपास कॉल आहे, न ऐकणाऱ्यांचा कॉल आहे, तो सोडून देते, अजिबात हा बघत नाही. पण आपल्याला पण माहिती असतं की कोण बाबा सकाळी सकाळी किरकिर करणार आहे किंवा कोण आपल्याला खरंच इमर्जन्सीमध्ये कॉल करतो. म्हणजे कामाचे कॉल असतील ते उचला, पण एरवी आपलं सायकल जे आहे ते जितकं तुम्ही शुद्ध मनाने जाऊ शकाल तेवढं करा. आणि ह्याकरता काय करावं लागतं जेव्हा तुम्हाला हा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे तर तेव्हा अजून काही गोष्टी आपण ह्याच्यात कामाला आणू शकतो. ते म्हणजे एक तुम्ही ऍक्शन प्लॅन ठरवा किंवा सकाळी उठल्यावर तर प्रत्येकाचे ऍक्शन प्लॅन वेगळे असू शकतात. जेंट्सकडे वेळ असेल ते जिमला जातात, कुठे गार्डनला जातात, वॉकला जातात. आपल्याकडे वेळ असेल तर आपण वॉकला जातो किंवा योगा करतोय. नसेल वेळ तर आपण उठतो, आंघोळ करतो, चहा पाणी करतो, नाश्ता करतो, किचन करतो, व्हॉट एव्हर इट इज. आपला जो काही रोल प्ले आहे या रोल प्लेला इतकं शिस्तबद्ध करा की त्या टायमामध्ये तुम्ही चुकूनही बॅकग्राऊंडला स्क्रीन ठेवत असाल तर ती स्क्रीन बंद करायची सवय लावा आणि जे काम करताय त्या कामात 100% लक्ष द्या. अँड आय कुड रिअली से की ज्यावेळेला तुम्ही हे 100% लक्ष तुमच्या कामात द्याल ना तुम्हाला ते काम करण्याची मजा येईल ना की त्याची किटकिट होईल. म्हणजे माझी आजी सांगायची नेहमी की तुम्हाला एखाद्याला म्हणजे झाडू मारायचं जरी एखादा काम करत असेल किंवा झाडूवाला जरी झाडू मारायचं काम करत असेल तर तुझं किटकिटीने करत असेल ना तर ही विल नेव्हर एन्जॉय इट. जे काम कराल ते 100% करा, त्यात 100% तुमची एक्सपर्टी दाखवा आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा आउटपुटमध्ये तुमचा जो आनंद आहे तो तुम्हाला त्याचा फीडबॅक म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये कामाला येतो. आणि एकदा का तुम्ही आनंदाला व्हायब्रेट व्हायला लागले की ऑटोमॅटिक तुमचं आयुष्य नीट होतं. निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष कमीत कमी द्या. मी पुन्हा ह्या निगेटिव्ह गोष्टींकडे काय येते तर आपण ह्या स्क्रीनच्या नादात निगेटिव्ह गोष्टींचाच आपल्याला आनंद मिळतो. निगेटिव्ह गोष्टी बघण्यामध्ये मजा येते आणि त्याच्यात आपला मेंदू अक्षरशः अडकलेला आहे. आपण जर खरंच आपला स्क्रीन टाइम बघितला तर त्याच्यात आपण चांगल्या गोष्टी किती बघतो हे जेव्हा तुम्ही कागदावर लिहाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर ऍक्शन प्लॅन मांडावा लागेल. तुमच्या काय अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्हाला स्क्रीनमधनं काय फायदे आहेत आणि त्या फायद्यांसाठी तुम्ही स्क्रीनला किती वेळ द्यायचा. बाबा आठवड्यातनं मी रोजचा 1 तास स्क्रीनमधनं काहीतरी चांगलं घेणार आहे, मग ते काय चांगलं घेणार. त्या चांगलं घेण्याच्या वेळामध्ये दुसरं काहीच बघायचं नाही. बाबा एक सपोज एखाद्याने ठरवलं की मी अमुक एक लँग्वेज शिकणार आहे किंवा आता डिओलिंगो सारख्या अनेक आपण ह्याची ते लँग्वेज शिकू शकतो. काही एक गोष्ट डेव्हलप करायची त्याला मी वेळ देणार आहे किंवा बाबा 6 दिवसामध्ये 2 दिवस मी ह्या कामासाठी देणार, 2 दिवस ह्या कामासाठी, 2 दिवस ह्या कामासाठी. आपण म्हणतो ना वेळच नाही. तुम्ही वेळ देऊन बघा, स्क्रीनचा पॉझिटिव्ह उपयोग करून बघा अँड यू विल स्टार्ट एन्जॉयिंग. अरे मी खूप काही शिकलो. म्हणजे शिकायला कधी आयुष्यातलं संपत नाही, पण आपणच नको त्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहे. आणि विकनेस आहेत ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते सगळे लिहून काढा की तुमचे काय काय विकनेसेस आहेत आणि त्याच्यावरती ऍब्सोल्यूट काम करायला डे 1 पासून. म्हणजे आज नवरात्रीचा चांगला मुहूर्त आहे, डे 1 पासून सुरू करा. ऑटोमॅटिकली हळूहळू एक साधारण महिन्याभरामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. पण कन्सिस्टन्सी मस्ट. म्हणजे आज केलं मग परत पुढच्या गुरुवारी लिंक दिसली मॅडमची, अरे हा यांनी सांगितलेलं गेल्या वेळेला काहीतरी असं करायला म्हणून मग परत पुढच्या गुरुवारी केलं, मग परत 10 दिवसांनी केलं, देन यू विल गेट नो रिझल्ट. म्हणजे कागदावर लिहिलेल्याचा पण वापर होणार नाही. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप म्हणतात ना लक्षपूर्वक आणि कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नीड अनालिसिस. तुमची आता जेव्हा आपण सगळेच जण हा मोबाईल हे गोष्ट वापरतो तर त्याचा काय काय उपयोग आहे तर बाबा पेमेंट करायला उपयोग आहे, गरज आहे. त्याच्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला काही कामाच्या व्हिडिओज बघायला त्याची गरज आहे. अशा प्रकारे एकमेकांशी इंटरफेअर करण्यासाठी किंवा एकमेकांना आपण हेल्प करण्यासाठी ह्या मोबाईलच्या स्क्रीनचा वापर करू शकतो. किंवा मुळातच अशा प्रकारचे गॅजेट्स आपण एकमेकांशी यूज करू शकतो. आपल्यापासून लांब असलेल्या मंडळींना आपण
भेटण्यासाठी किंवा त्यांना पाहण्याचा आनंद घेण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. तर अगेन हा यूज खरोखरच कामाचा आहे. पण ज्यावेळेला परत आपण म्हणतो की लांबच्या मंडळींना भेटण्यासाठी, आता सपोज तुम्ही अंधेरीत राहताय आणि लांबची मंडळी तुमची बोरिवलीत आहे, तर महिन्यातनं 10 वेळा तुम्ही एक व्हिडिओ कॉल करताय आणि त्याच्याऐवजी महिन्यातून एकदा जाऊन त्या व्यक्तीला जाऊन फिजिकली भेटताय, तर ह्यामध्ये बराच तुम्हाला फरक जाणवेल. म्हणजे एकदा आपण व्हर्च्युअल आयुष्यामध्ये किंवा सोशल मीडियावरती जर तुम्ही बघाल तर सोशल मीडियावर जे आपल्याला दिसतं ते जग नाहीये. कारण तिथे कोणी कुठलीही वाईट गोष्ट लिहित नाही, वाईट गोष्ट टाकत नाही. कारण प्रत्येकाला, आपल्यातल्या प्रत्येकाला एक चांगला फेस आपला सोशल मीडियावर टाकायचा असतो. कुणालाही तिथे आपल्या आयुष्यात काय वाईट घडतंय हे कोणी सोशल मीडियावर टाकत नाही. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, अरे सगळ्यांचं आयुष्य चांगलं आणि आपलंच वाईट. आणि म्हणून कुठेतरी ह्या स्क्रीनमधनं बाजूला व्हा आणि व्हर्च्युअली लोकांना भेटणं, म्हणजे व्हर्च्युअली व्हिडिओ कॉलवर भेटणं, व्हर्च्युअली फोनवरती गप्पा मारणं, याच्याऐवजी जा आणि प्रत्यक्ष कुणाला तरी भेटा. ज्या कोणा मित्रमैत्रिणींबरोबर, ज्या कोणा नातेवाईकांबरोबर तुम्ही बोलताय त्यांना जाऊन फिजिकली भेटा. काहीच नाही झेपत लांब जाणं. शेजारी बाजारांबरोबर म्हणजे त्यांच्या इंटरकनेक्ट व्हा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, त्यांच्या घरामध्ये काय चाललंय, अगदी त्यांच्या घरात काय चाललंय हे बघायला किचनमध्ये शिरू नका. किंवा त्यांच्या पर्सनल आयुष्यात तुम्हाला डोकावायचा कोणीच अधिकार दिला नाही. कारण तुम्ही डोकावलं तर ते तुमच्या आयुष्यात डोकवणार. पण त्यांच्या बाबा ह्याच्यामध्ये कसं चाललंय किंवा त्यांना काय मदत हवी आहे, आपल्याला त्यांची काय मदत होऊ शकते, ते काय करतात, आपण व्यवसाय शेअर करू शकतो. पण हे तुम्ही जेव्हा गुगल, आज आपण बरेचसे बघतो की स्क्रीनमुळे स्कॅम्स होत असतात. हे स्कॅम कशामुळे होतात, कारण आपल्याला समोरची व्यक्ती आपण बघितलेलीच नसते, त्याला जजच केलं नसतं. आणि छान छान गोष्टी काय एखादा गुगलच्या माध्यमातून पण मिळू शकतो. अरे आम्ही हे करते, वो करते, छान पोस्टर बनवू शकतात. पण खरं आपण जेव्हा एखाद्या माणसाला बघतो तेव्हा तो माणूस खरंच किती चांगला आहे, खरंच किती खरा आहे हे आपण जाणू शकतो. आणि म्हणून कधीही कुठलेही निर्णय घेताना समोरच्याला बघा आणि मग पुढे सरका. जितकं तुम्ही स्क्रीनमधनं बाहेर पडून एखाद्याला अनुभवण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला त्याची अनुभूती नक्कीच चांगली आहे. त्याच्यानंतर हेल्दी अल्टरनेटिव्ह काय आहेत, नीड अनालिसिस करते वेळी जेव्हा जो दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे हेल्दी अल्टरनेटिव्ह काय आहे. तर जसं तुमचे हॉबीज, कुठचेही हॉबीज असतील, स्किल सोडून ते नर्चर करा. नेचरमध्ये चांगला, मगाशी म्हटल्याप्रमाणे की नेचरशी कनेक्ट व्हा. नेचरशी जेवढे तुम्ही कनेक्ट होत जाल ऑटोमॅटिकली स्क्रीन तुम्हाला लांब घेऊन जाईल. त्याच्यानंतर लोकांबरोबर गप्पा मारा, सोशलायझिंग करा. आजूबाजूला काय ओल्ड एज क्लब्स असतील, यंग एज क्लब्स असतील, मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स असतील किंवा जॉगिंग ग्रुप्स असतील, तर ह्या ग्रुप्स बरोबर सुरुवातीला काय अगदी जाऊन लगेच मैत्री होत नाही. पण आपणही धावायला गेलो की ऑटोमॅटिकली रोज बघून बघून हाय बाय सुरू होतो. आणि त्यावेळेला मेहरबानी करून कानात, आजकाल एक नवीन स्टाईल आली की लोक जॉगिंगला जातात पण तिथेही कानामध्ये असतात, तर हे कानामध्ये घालणं बंद करा. म्हणजे जॉगिंगला जातात आणि असं करतात तर त्यांनी तेही बंद करावं. आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचे कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, आजूबाजूला काय चाललंय ते बघा. ऑटोमॅटिकली तिथे जाऊन तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल. नाही तर फक्त कधीतरी धावलं, घाम आला आणि विषय संपला, तर तसं करू नका. तिथे जाऊनही त्या नेचर बरोबर जगा. म्हणजे जिथे तुम्ही आहात, सांगायचा मुद्दा मला एवढा आहे, जिथे तुम्ही आहात ते संपूर्णपणे जगा. सतत स्क्रीनच्या मागे लागू नका. कारण आपण मी खूप असे बघतोय की अगदी आमच्या इथे पण अरंडे डोंगर आहे, मोती तलाव आहे, या भागामध्ये लोक फिरतात पण सगळ्यांच्या कानामध्ये असतात. म्हणजे समोरून गेलेल्याला हाय बाय करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळच नसतो, कधीच नजरच नसते. मी म्हणते खाली खड्ड्यात नाही पडतच नसेल. कारण हातात एका हँडसेट असतो, कानामध्ये घातलेलं असतं, आजूबाजूला कोणी हात मारली तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला कानात गेलेलंच नसतं. वेळ नसतं, कानातच गेलेलं नसतं, कानात काहीतरी चालू असतं. आता सोशल मीडिया आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मगाचपासून आपण म्हणतो सोशल मीडियाचे ड्रॉबॅक्स असतात. म्हणजे ड्रॉबॅक्स काय असतं, तर त्याचा एक तर निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती अनेक होतात. कुठेतरी राजकारण्यांची भाषणं असतात, कुठेतरी सास बहुच्या सिरियल असतात, कुठेतरी रॉंगली वेड क्लोथिंग असतं. म्हणजे मोटिवेशनल स्पीच असतात पण रॉंगली वेड क्लोथिंग असतं. कुठेतरी सायबर बुलिंग असतं, कुठेतरी तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर करता. म्हणजे अति स्क्रीन ॲडिक्ट तुम्ही जर बघाल जे सायबर स्कॅम कोणाबरोबर होतात ना, तर ते जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांबरोबर सायबर स्कॅम जास्त होतात. कारण त्यांचे अक्षरशः म्हणजे म्हणतात ना, आम्ही आता इथे हल्लो, आम्ही आता पंचिमला, आम्ही आता मागच्याला पोहोचलो, आम्ही आता सावंतवाडीला पोहोचलो, आम्ही आता
अक्षरशः दे गिव्ह एव्हरीथिंग टू द पर्सन हू कॅन ट्रॅक यू. आणि मग ह्या लोक कुठे कुठे चालले आहेत, म्हणजे तुमचं जर रेग्युलर रुटीन ऑब्झर्व केलं, कशी लाईफस्टाईल जगतायत, मग ह्याच्याकडे काय पैसा असू शकतो, ह्याचा अभ्यास करून तुमच्याबरोबर स्कॅम होतात. स्कॅम असेच जाऊन कुठल्याही गरीबाचं अकाउंट लुटलं जात नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा सोशल मीडिया वापरता तेव्हा तुम्ही त्या सोशल मीडियावर काय टाकायचं, किती आपली पर्सनल लाईफ एक्सपोज करायची हे ठरवणं खूप महत्वाचं असतं. आणि एक्झॅक्टली हे इथेच माणसं चुकतात आणि गोंधळ होतो. आणि मग लोकांना वाटतं अरे नाही, ह्याच्या आयुष्यामध्ये खूप काही आहे, हा मस्त मस्त स्पॉट्स एन्जॉय करतो, हा मस्त पैसे उडवतो, मग काय ह्याचं लुटू नये. सो देर इज वेअर यू गेट ट्रॅक बाय दीज समर्स अँड द सेटिंग बाउंड्रीज. आता ज्या वेळेला आपण सेटिंग बाउंड्रीज म्हणतो, मगाचपासून मी म्हटलं की तुम्ही तुमचे डेली स्क्रीन टाइमचं एक टाइम टेबल बनवा. टाइम टेबल कशाला बनवा, तर त्याच वेळेत मी माझी स्क्रीन उघडणार. तुम्ही मोबाईल बाजूला असलो तर फोन उचला, मी असं म्हणत नाही फोन उचलू नका किंवा इतर कामं करू नका. मेल्स बघायचे, मेल्स कंपल्सरी तुमच्या आयुष्याचा पार्ट असेल तर गो अहेड विथ दॅट. पण मेल्स बघता बघता इतर काही गोष्टी बघत राहणं, तर त्या गोष्टी टाळा. आणि सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन. माझ्या मुलाला ही सवय आहे, मोठ्या मुलाला नोटिफिकेशन. म्हणजे काम काहीतरी छान ड्रॉइंग करत असतो, ही इज आर्टिस्ट, काम करत असतो आणि करता करता टिंग वाजलं तिकडे, पिंग वाजलं की त्याचं लक्ष तिकडे, मग परत स्क्रीन. अरे किती वेळा हात, म्हणजे अक्षरशः मी कधी कधी ड्रॉइंगला बसलाच ना 3 तास मोबाईल माझ्या ताब्यात मी काढून घेते. कारण परिस्थिती अशी आहे की हे जे नोटिफिकेशन आपले ऑन असतात ना, एखाद्या इमर्जन्सी गोष्टीचं तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवा. फॉर एक्झाम्पल की बाबा बँकचे नोटिफिकेशन येतात तर तेवढे तुम्ही ऑन ठेवा बेसिक मेसेजवरचे. पण इतर तुमचे जे काही नोटिफिकेशन असतील, सोशल मीडियाचे नोटिफिकेशन असतील, लिंक्डइनचे असतील, काही असतील, हे नोटिफिकेशन सतत टिंग 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 वाजत राहणं काहीही गरजेचं नाही. कारण ते वाजतात तसे ते तुम्हाला त्याच्याकडे खेचून येतात. त्या नोटिफिकेशन जास्तीत जास्त नोटिफिकेशन बंद करा. आता हे बंद करा सांगण्यामागे अजून एक पण गोष्ट आहे. बऱ्याच जणांचे नोटिफिकेशन आहेत ना स्क्रीनवर दिसतात. आता तुमचा मोबाईल सपोज एखाद्याचा हरवला, हा तुम्हाला एक ड्रॉबॅक सांगते या स्क्रीनचा. तर नोटिफिकेशनच्या जीवावरती एखाद्याला ट्रॅक करता येऊ शकतं, कारण त्याचे OTP एखाद्याच्या हाताला लागू शकतो, अजून काही गोष्टी हाताला लागू शकतात. कारण जेव्हा नोटिफिकेशन येतात बरेचदा काही मेसेजेस अर्धवट का होईना ते स्क्रीनवर दिसून जातात तेवढ्या क्षणाकरता. आणि एखाद्या रॉंग माणसाच्या हातात तुमचा मोबाईल पडला आणि तुमचे नोटिफिकेशन ऑन असतील तर ह्या गोष्टी दिसतात. आणि जसं मी म्हटलं की तुम्हाला ऍडिक्शन बाहेर पडते वेळी सुद्धा नोटिफिकेशन बंद करणं खूप गरजेचं आहे. गरज एक्स्ट्रीम गरजेचा फक्त एखादा जो मेसेज असेल तेवढा फक्त ऑन ठेवा, बाकी सगळ्याचे नोटिफिकेशन ऑफ ठेवा. तुम्हाला टाइम द्यावा, बस सकाळी 10 ते 10:15 15 मिनिटं मी मोबाईल बघणार आहे. मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ठरवा की बाबा ह्या टाइमात मी काय चेक करणार, तर व्हॉट्सअप चेक करणार. पुढे बाबा मी परत 11 वाजता मोबाईल हातात घेणार आहे, 11 ते 11:15 हातात घेणार आहे. मग त्या टाइमात मी काय चेक करणार, तुम्ही माझे सगळे मेल चेक करणार. सो मेक अ टाइम टेबल फॉर युअरसेल्फ. आणि मग जो मधला वेळ आहे तो 10 ते 10:15 म्हटलं, आणि मग 10:15 ते 11 मी नाही मोबाईलला बघणार. मग मोबाईलला अजिबात बघू नका. फोन आला तर पुन्हा सांगते की तो घ्यायचं काम करा, पण अदरवाईज त्या मोबाईलकडे बिलकुल बघू नका. काही गरज नाहीये. मोबाईल नव्हता तेव्हा आपला एवढा जीव जात होता का, नाही जात होता. मग जेव्हा काही गरज नाही आहे तेव्हा त्याच्यापासून लांब राहा. जेव्हा गरज आहे तेव्हा ठीक आहे, कारण इमर्जन्सी असेल तो काय मेसेज सोडून जाणार का, तो तुम्हाला कॉल करणार. जेव्हा त्याला खरंच गरज आहे ती व्यक्ती कॉल करणार. जर ती मेसेजवर सोडते. आणि लोकांना हळूहळू तुमची सवय लावा की अरे बाबा मी मोबाईल तुम्हाला खरंच इमर्जन्सी आहे तर मला कॉल करा, मेसेज ठेवून सोडू नका गोष्टी. तर ह्या सवयी पण तुम्ही लावणं गरजेचं आहे. कारण आपणच त्यांना इतके दिवसात ट्रेन केलंय थोडक्यात की तू मोबाईलवर मेसेज टाकला की मी बघणार आणि मी उत्तर देणार. कारण आपले नोटिफिकेशन टिंग टिंग करतं आणि आपण त्यांना पुढून मेसेजेस पाठवत राहतो. सो मेक इट अ हॅबिट. देन महत्वाचा गोष्ट ती म्हणजे फॅमिली टाईम. आज आपण अनेक घरामध्ये बघतोय की फॅमिली टाईम किंवा फॅमिलीचा क्वालिटी टाईम हा कुठेतरी अदृश्य झालेला आहे. घरामध्ये 4 जण आहेत, 4ही जण मोबाईलवर बसलेत, 4ही जण मिळाली तर आपापल्या खोल्यात बसलेत, आपापल्या पोझिशन्स मध्ये बसलेत. कुणालाही दिसत नाहीये की काय चाललंय. ही अक्षरशः आज घरोघरी म्हणजे 90% घरांमधली ही वाढती परिस्थिती आहे. आणि हे अनफॉर्च्युनेट आहे की हे, आणि ह्याचे खरंच बघायला गेलं ना तर इंडियामध्ये आपण इंडियन्स जास्त शिकार आहोत. कारण आपण इंडियन्स कुठेतरी या गोष्टींना आपल्याला जाणीवपूर्वक ऍडिक्ट केलं गेलंय. आणि काय म्हणता येईल, आपल्याला त्याच्यात मजा येते कारण हे आपल्यासाठी नवीन नवीन आहे.
ज्या दिवशी हे सगळं जुनं होईल त्या दिवशी कालांतराने आपण म्हणणार आहे ह्याची काही गरज नाही. पण सध्या ह्या गोष्टी आपल्यासाठी नवीन आहेत, त्यामुळे अजूनही काही वर्ष आपण स्टेजमधनं असं जातोय की जिथे आपण आपल्याला नियम लावणं खूप गरजेचं आहे. त्याकरता फॅमिली टाइम हा टाइम ठरवत त्या टाइमामध्ये घरातल्या कुठल्याच मेंबरने, म्हणजे जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं की मी माझे काही स्क्रीन टाइम ठरवले, तसं एक दिवसभरात 2 वेळा तरी कमीत कमी तुमचा फॅमिली टाइम ठरवा की हा अर्ध्या तासामध्ये घरातला एकही मेंबर स्क्रीनला हात लावणार नाही. आणि मग त्यावेळेला असं नाही की स्क्रीनला हात लावणार नाही म्हणजे फक्त जेवायला बसलाय किंवा टीव्ही बघताय. अगेन टीव्ही इज अ स्क्रीन. तर स्क्रीन म्हणजे कुठलीच स्क्रीनला तुम्ही बघणार नाही आणि तुम्ही एकत्र बसणार. भले तर जेवणाची वेळ असेल, जेवायला बसलात तेव्हा गप्पा मारा, तेव्हा मोबाईल जवळ ठेवू नका. असे काही नियम स्वतःला लावा की जिथे तुम्ही एकमेकांना बघाल समोरासमोर, जिथे तुम्ही एकमेकांशी काहीतरी संवाद साधाल आणि काही गोष्टी तुमच्या शेअर कराल. कारण फॅमिलीमध्ये आज हा शेअरिंग खूप कमी होत चाललंय आणि त्याच्या परिणामार्थी स्ट्रेस, सुसाईड, अर्ली लव्ह मॅरेजेस म्हणता येणार नाही, अर्ली क्रश, ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात. आणि मग परत तिथे फेल्युअर झालं की पुन्हा कुठेतरी डिप्रेशन, पुन्हा कुठेतरी मेंटल स्ट्रेस, पुन्हा कुठेतरी पिअर प्रेशर. या सर्कलमधनं आज अनेक अगदी 12-13 वर्षापासूनची मुलं जात चालली आहेत. तर ह्या सगळ्याला कुठेतरी आपण सुद्धा ॲज अ पेरेंट्स किंवा आपण सुद्धा मोठी माणसं म्हणून, कोणी आजी आजोबा असतील, कोणी पालक असतील किंवा कोणी आपण आपल्या वयामधले इतर कोणी असतील, तर प्रत्येकाने हे स्वतःला नियम पाळला. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याला सांगणार नाही अरे नाही नाही हा स्क्रीन, आज मी हे लेक्चर ऐकलं, रातपासून सगळ्यांनी 10 ते 6 बंद करा, सकाळी एवढे टाइम बंद करा, कोणी तुमचं ऐकणार नाही. जेव्हा ते तुम्हाला 6 महिने बघतील, आणि मी 1 आणि 2 दिवस म्हणत नाही, कारण तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याला दाखवायची आहे ना, तेव्हा तुम्ही ती 6 महिने त्यांच्यासमोर रेग्युलर परफॉर्म करायची आहे. रेग्युलर त्यांना त्याची जाणीव करून द्यायची आहे विदाउट डिस्टर्बिंग देअर लाईफस्टाईल की मी हे करतेय. की त्यांना एक सवय, बाबा त्यांचा कधी मेसेज आला की तुम्ही रिप्लाय करताय किंवा काय करताय, अगदी घरातले असो दारातले असो, त्यांना तुम्हाला सवयी चेंज करायला तुम्हाला स्वतःला ते नियमितपणे 6 महिने सवयी फॉलो करायचे, काहीही झालं तरी, इन 100% इन एनी केस. आणि त्यानंतरच तुम्ही त्याच्यामधनं बाहेर पडू शकाल. तर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे फॅमिली टाईममध्ये तुम्ही अजून काय काय करू शकता. तर जसे आपण पूर्वी फॅमिली टाईममध्ये कधी गप्पा मारायचो, कधी गोष्टी सांगायचो, कधी इंडोर गेम्स खेळायचो, कधी काहीतरी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करायचो. मला माहित नाही आता ह्या पिढीमध्ये किती जण कुकिंग आपल्या मुलांना घेऊन किंवा मुलींना घेऊन पूर्वीची पिढी तर करायची, आता मुलींना पण किचन बरेचदा लग्नानंतर दिसतं. तर मुलगा असो मुलगी असो, तिला सोबत अगदी जसं त्याला हँडल करता येतं त्या लेवलला त्याला किचनमध्ये घेऊन जा. म्हणजे त्यांना कळू की किचनच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात, किचनमध्ये भांडी कशी ठेवायची असतात. काय नाही ना, त्यांना जेवणाच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये घालू नका लहान असताना. तर भांडी लावायला शिकवा, भांडी काढायला शिकवा, किंवा ट्रॉली टेबल असेल तर त्याच्यात वस्तू आपण कशा ऑर्गनाईज करतो ते शिकवा. बिकॉज ह्या सगळ्या आपल्या प्रॅक्टिकल लाईफच्या गोष्टी आहेत आणि ज्या वेळेला या गोष्टीमध्ये त्यांना गुंतवणार, ऑटोमॅटिकली ते स्क्रीनपासून लांब होणार. तुमचं काम कमी होणार ते होणार. ॲट द सेम टाइम तुमच्या मुलांना तुम्ही चांगल्या सवयी लावणार. कारण आज आत्ता मी बघते आपण सगळ्या लेडीज आहोत. आज पुढची पिढी जी मुलींची येते त्या मुलींनीही किचन बघितलेलं नाहीये. आणि मग जर आपण आपल्या वयाच्या सासवा अपेक्षा करतील की त्या मुलींनी किचनमध्ये येऊन काम करावं, तर ते शक्यच नाही. कारण त्यांनी बघितलं नाही. जसा तुमचा मुलगा वाढला तशी ती मुलगी वाढते. त्यामुळे बेसिक तुमचा मुलगा असो मुलगी असो, दोघांनाही घरातली प्रत्येक ऍक्टिव्हिटी, मग ती कपडे धुणं असो, मशीनला कपडे लावणं असो, भांडी घासणं असो, किचन असो, A to Z ऍक्टिव्हिटीज त्यांना करायला शिकवा. कारण जेव्हा आपण फॉरेन कंट्रीज म्हणतो, अनेक फॉरेन कंट्रीजमध्ये ह्या गोष्टी करायला नोकर मिळत नाहीत. कारण तिथे प्रत्येक जण आपल्या एका वेगळ्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये राहतो. म्हणजे आपल्या इंडियामध्ये खरंच आपण नशिबान आहोत, आत्ताची पिढी तरी, मी पुढचं सांगत नाही, पण आत्ताची पिढी आपण नशिबान आहोत की आपल्याला अनेक गोष्टींसाठी नोकर मिळतात. तर तुम्ही बघितलं असेल की लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांचे नोकर नसल्यामुळे 12 वाजलेले होते अक्षरशः. तर त्याच्यामुळे असे 12 आपल्या आयुष्यात वाजू नयेत. तर ह्या गोष्टींना एक नियम म्हणून, शिस्त म्हणून आणि गरज म्हणून थोड्या प्रमाणावर तरी करायला लागा. आणि स्वतः करा आणि मुलांकडनं करून घ्या, नवऱ्याकडनं करून घ्या, फॅमिली मेंबर्सला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. ऑटोमॅटिकली तुमचं प्रेशर कमी होईल, ते स्क्रीनपासून लांब राहतील आणि तुमच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार होईल किंवा तुमच्या कष्टांची किंमत त्यांना कळेल की बाबा ही व्यक्ती आपल्या घरामध्ये किती कष्ट करते. तर त्याचाही एक मोठा परिणाम त्यांना दिसेल प्रत्यक्षात किंवा जेव्हा ते काम करतील
किंवा ते जेव्हा ऑर्गनाइजली भांडी लावतील किंवा ते भांडं घासतील तेव्हा त्यांना कळेल की बाबा काही करपलं असेल तर भांडं घासायला किती गोष्ट लागतं. सो ऑल दीज थिंग्स विल ऑटोमॅटिकली हे त्याचा एक इम्पॅक्ट होईल. म्हणजे विमची ॲडव्हर्टाईज बघून घरात विम आणून दिला म्हणजे काय विमने भांडी चकाचक होत नाही तर प्रत्यक्षात घासावीच लागतात. मग तो विम वापरा नाही तर अजून कुठलं साबण वापरा. सो हे जेव्हा प्रत्यक्षात ती स्क्रीन तुम्हाला काहीतरी त्यांना फक्त दाखवते आणि प्रत्यक्षात भांडी घासायचा प्रोसेस वेगळा. सो एव्हरी वर्क व्हॉट इज सीन ऑन द स्क्रीन इज नॉट द प्रॅक्टिकॅलिटी ह्याची त्यांना आणि स्वतःला जाणीव करून द्या. नंतर फ्रेंड्स बरोबरचा क्वालिटी टाइम. आय एम अगेन टॉकिंग फ्रेंड्स बरोबरचा क्वालिटी टाइम इज नॉट द व्हर्च्युअल टाइम स्पेंड विथ युअर फ्रेंड्स. फ्रेंड्स बरोबरचा क्वालिटी टाइम म्हणजे फिजिकली फ्रेंड्सला जाऊन भेटणं, फिजिकली त्यांच्याबरोबर एक रिलेशन बिल्ड करणं, त्यांच्या इमोशन्सला शेअर करणं, ना की तू आज ती कुठे आहे किंवा आज ती काय करते. आपण एक मध्ये आता एक मूवी आलेला ती सध्या काय करते का काहीतरी, आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट नेम. पण बरेचदा असं होतं की स्कूल कॉलेजचे फ्रेंड्स एका वयानंतर जेव्हा भेटतात ना व्हर्च्युअली काहीतरी भक्तीच दुनिया बघितलेली असते आणि मग जेव्हा फिजिकली भेटतात तेव्हा ते तसं नसतं, काहीतरी वेगळं असतं. मग ते तसं दाखवण्याकरता प्रत्येक जण त्या दिवशी टकाटक येतं. कारण एक दिवस कुठेतरी गेट टुगेदर ठरलंय वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा. मग प्रत्येक जण छान कपडे घालून येतं, मॅचिंग हे करतं, पर्स त्यातल्या त्यात चांगली असते, सगळं छान करून येतं. म्हणजे अगेन त्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थाने त्यांचा त्या जिथे तुम्ही कुठेतरी पिकनिक स्पॉट ठरवलाय किंवा जिथे कुठे मीटिंग स्पॉट ठरवलाय, डिनर स्पॉट ठरवलाय, तिथेही तुम्हाला त्यांचं खरं रूप किंवा खरा त्यांचा आयुष्यामध्ये चाललेली खळबळ ही दिसत नाही. आज पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मित्रमैत्रिणी अनइन्फॉर्मली लोकांच्या घरी जायचे, अनइन्फॉर्म मी केवढा करता म्हणते, आज काळ थोडासा बदललाय पण आपण ही जी कुठेतरी स्टाईल आणली ना की फोन करा, हे करा, ते करा आणि मग जा, तर प्रत्यक्षात आपल्या प्रत्येकाचं घर जर तुम्ही बघाल तर काय सगळं टापटीप लागलेलं नसतं. आणि टापटीप लागलेलं घर असेल तर घरात अजून कोणतरी एक व्यक्ती असते जी ती लावण्यासाठी समर्थ असते. कारण एक माणूस काही झाला सगळे रोल प्ले नाही छान प्रकारे खेळू शकत. शेवटी आपण माणसं आहोत, आपल्याला लिमिटेशन्स आहेत. तर त्याच्यामुळे लोकांच्या घरी जा, लोकांना भेटा, त्यांच्या इमोशन्स जाणून घ्या, त्यांची सध्या परिस्थिती काय आहे ही जाणून घ्या. तुमचं प्रेशर पण कमी होईल कारण अनेकांच्या घरी सेम स्थिती असते. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्याच्याबरोबर वाहवत जा, तर एकमेकाला हात द्या, एकमेकाला प्रॉब्लेम्समधून बाहेर काढण्यासाठी मदत करा आणि कुठेतरी स्वतःमधलं कम्युनिकेशन वाढवा जेणेकरून तुम्हाला एकलकोंडेपणा येणार नाही आणि तुमचा स्ट्रेस निघून जाईल. सेकंड, अगेन व्हर्च्युअली च्या ऐवजी जेव्हा आपण बाहेर जातो ते म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज प्लॅन करा. तुम्ही एक बिल्डिंगमधले बाबा लोक आहेत तर टेरेसवर जा, योगा करा किंवा टेरेसवर जा, संध्याकाळी एक अर्धा तास रोज वॉक करा, त्यावेळेला गप्पा मारा. कुठेतरी वर्ष 6 महिन्यात एकदा पिकनिकला जा. भले बिल्डिंग मधले जात आहे, तुम्हाला अगदी लॉंग डिस्टन्स फ्रेंड्सकडे जाता येत नाही, बिल्डिंग मध्ये ते पण फ्रेंड्सच आहेत तुमचे किंवा शेजारी पाजारी आहेत. पण आपल्याला अनेकदा माहिती नसतं की शेजारी राहतं कोण. म्हणजे मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की आम्ही इंडियन एअरलाइन्स कॉलनीत राहायचो आणि त्यावेळेची अशी परिस्थिती होती की एक पायलट होता आणि तो एक्सपायर झालेला वास येतो म्हणून त्या बिल्डिंगमध्ये लोक गेले आणि अक्षरशः 3 दिवसानंतर त्याची बॉडी सापडलेली आणि त्याच्या आधी तो ड्रंक पिंक होता हे त्याच्या पोस्टमॉर्टम मधनं कळलं. आता विषय काय होता, ह्या माणसाचं कोणाबरोबर जाणं येणं नव्हतं, ड्युटी पुरतं गाडी आली की जायचा आणि मध्ये त्याला ते 3 दिवस ड्युटी नसल्यामुळे तो आला नाही, गेला नाही आणि बाकी कोणाबरोबरच त्याचं उठणं बसणं नसल्यामुळे कोणाला कळलंच नाही की हा बाबा कुठे आहे काय आहे. ज्या वेळेला 3ऱ्या दिवशी त्याला गाडी न्यायला आली आणि तोपर्यंत शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण वास आला, त्यावेळेला कळलं की हा माणूस आतल्यात मेलेला आहे. तर त्याच्यामुळे शेजारी पाजारी आपल्या काय चाललंय, काय हालचाल आहे, कोण आलं गेलं ह्यावर लक्ष ठेवा. तुम्ही सेफ राहता आणि त्यांनाही सेफ ठेवता तुम्ही. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. एक स्माईल द्याचा, शेजारी पाजारी असो, बिनओळखीचा माणूस असतो बिल्डिंग मधला, एक स्माईल द्या. ती स्माईलच्या पैसे पडतात का अजिबात नाही, पण त्या स्माईलमुळे तुमची एक ओळख निर्माण होते, तुमचा एक बॉन्ड निर्माण होतो आणि कालांतराने स्माईल कोण देतो, दुःखात पसरलेला माणूस देतो का तर नाही. तर कदाचित तो आतमधला दुःखी असेल समोर नाही येणार, पण तुमची एक स्माईल त्याला थोडा वेळा करता तरी एक क्षणभरा करता त्याला आनंदात घेऊन जाईल. स्माईल दिली म्हणून तो भांडायला येणार का? नक्कीच नाही. आणि सरकास्टिक स्माईल कधीच देऊ नका. आनंदाची स्माईल आपण एक जी नॉर्मल स्माईल देतो ती द्या. तुम्ही स्वतः त्या क्षणभरा करता आनंदी व्हाल आणि समोरच्याला जर तो चुकून स्ट्रेसमध्ये असेल तरी त्याच्यातून बाहेर काढाल. अदरवाईज एक ओळख आणि बॉन्ड निर्माण करण्याकरता ती स्माईल तुम्हाला मदत करेल. त्यानंतर
मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला की बेड टाईम मोड आता अनेकांच्या फोनमध्ये जे लोक हे स्क्रीनवाले आपले फोन वापरतात त्याच्यामध्ये बेड टाईम मोड नावाचं एक सेटिंगच आहे. तर अशा प्रकारची सेटिंग्स ऑन करा आणि त्या मोडमध्ये ते तुम्ही दिवसातनं रात्रीचं सेटिंग लावू शकता, एखाद्याला दिवसाचं लावायचं दिवसा लावू शकता. बेड टाईम मोड नावाचं फक्त ते सेटिंग आहे. त्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमचं स्क्रीन टाईम कधी बंद करायचं ते ठरवू शकता. ऑटोमॅटिकली तुमचं इनकमिंग कॉल्स त्याच्यानंतर स्क्रीन कॉल्स सगळं बंद होतं. नाही तर फोन तुम्हाला अक्षरशः तुमचा सायलेंट मोडवर जातो. म्हणजे आलेलं सगळं दिसणार तुम्हाला त्या टाइम नंतर कुठेही जाणार नाही. म्हणजे फ्लाईट मोडवर जात नाही. पण अशा प्रकारचे सेटिंग्स यूज करा. आता हे कसं करा म्हणून मला विचारू नका. हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जा किंवा तुमच्या युट्यूबवरती जा आणि जरा चेक करा तरी तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. आता का बेड टाईम मोड वापरायचं असतं हे पण एक सांगायची गोष्ट. बऱ्याच जणांना आपल्यातल्या सवय लागल्या म्हणजे मलाही एकेकाळी लागलेली की झोपताना काहीतरी मी चांगलं बघायची पण ते बघायची आणि झोपायची. बघ कधी कधी सद्गुरूंची भाषणं असायची ती बघत बघत झोपायची. ते चांगलं पडतंय कानावर. पण तो जो स्क्रीनचा इफेक्ट आहे आपल्यावरती तो जो लाईट आपल्या डोळ्यांना एक्सपोज करतो तो आपल्या डोळ्यांना च्या रेटिनाला बेसिकली खराब करतो. तर त्याच्यामुळे झोपण्याआधी कमीत कमी 1 तास स्क्रीनचा एक्सपोजर 100% थांबवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या पर्टिक्युलर 1 तासामध्ये ना स्क्रीनला एक्सपोज होऊ नका. तुमचे डोळे हे स्क्रीनला एक्सपोज नाही झाले पाहिजे. तुम्हाला काही योगनिद्रा ऐकायची आहे काय ऐकायचं तर तुम्ही ऑडिओ ऐका. ऑडिओ ऐकण्याने काही परिणाम होणार नाही. पण अगेन ऑडिओ कानात घालून ऐकू नका. शक्य असल्यास ऑडिओ बाजूला तुमच्या उशीच्या बाजूला ठेवा मोबाईल आणि त्यातून ऑडिओ ऐका. जिथे आपण स्क्रीन बंद करून ऑडिओ ऐकू शकतो अशा प्रकारे ऑडिओ ऐका. त्याने तुमच्या डोळ्याला त्रास होणार नाही. किंवा तुमच्या मोबाईलमध्ये एखाद्याचे ऑटो स्लीप मोड असेल तर ते ऑन करा. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे सेटिंग्स प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतात. तर ते वापरण्याचं सवय करा स्वतःला आणि इतरांना त्याची सवय लावा. पुन्हा मी तेच सांगते इतरांना पण सवय लावा. आता ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या त्यावेळेला अल्टरनेटिव्ह आपल्याला काय कामं आहेत तर आपण जेव्हा ह्याला जाऊ बेनिफिट्स ऑफ वॉकिंग आपण जर म्हणायला गेलो तर वॉक टाइम तुमचा वाढवा. त्याच्यानंतर तुमच्या डेली रुटीनमध्ये इतर काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल किंवा रोज बाबा एक अमुक प्रकारे मी आज योगा करणार आहे किंवा आज मी डान्स करणार आहे, आज मी खेट्या घालणार आहे. काहीही काम असेल ते काम रोज एक जरी केलं तर तुम्हाला आनंद मिळेल की अरे 6 दिवसात मी 6 ऍक्टिव्हिटीज केल्या. भले त्या तुम्ही फक्त अर्ध्या तासाकरता केलं पण अर्धा तास तुम्ही ते स्क्रीनपासूनही लांब राहिलात आणि ह्या ऍक्टिव्हिटीज केल्यात तर त्याच्यामुळे तुम्हाला नवीन ऍक्टिव्हिटीज शिकायला मिळेल. आणि शक्य असल्यास ह्या स्क्रीनमधला जो तुम्ही टाइम विड्रॉ करा तो पुस्तकं वाचायला वापरा. कारण स्क्रीनवर पुस्तकं वाचू नका. मी पुन्हा मगाचपासून ही गोष्ट रिपीट करते. लिहायचं काम कागदावर करा. पुस्तकं फिजिकल पुस्तकं वाचा. स्क्रीनची पुस्तकं वाचू नका कारण त्याचा तुमच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि परत ती पुस्तकं वाचता वाचता तुम्ही कधीही भरकडून दुसऱ्या कशावर जाल ह्याचा आपल्या मेंदूला काही गॅरंटी नसते. कारण त्यांची नोटिफिकेशन ऑन असते ना तिथं भरकटणार त्या स्क्रीनवर. तर त्याच्यामुळे मोबाईलला बाजूला ठेवायचं पूर्ण आणि आपली पुस्तकं न्यूजपेपर जे काही वाचायचं ते वाचा. न्यूजपेपर पण मी खूप जास्त सजेस्ट करत नाही. न्यूजपेपर जितका वाचायला पाहिजे तेवढा वाचा. पण न्यूजपेपरमध्ये सुद्धा आजकाल काही खूप चांगलं मिळतं असं नाही. जे चांगलं असेल गरजेचं असेल तुमच्या प्रोफेशनप्रमाणे ते वाचा. उरलेला वेळ चांगली पुस्तकं वाचा जी तुमच्या आयुष्यात तुमच्या वयोमानाप्रमाणे तुमच्यावरती चांगला परिणाम करते. वेगवेगळ्या हॉबीज एक्सप्लोअर करा. जसं की रिडिंगच्या असतील. एखादा इन्स्ट्रुमेंट तुम्ही लहानपणापासून तुम्हाला इच्छा होती की मला हे करायचं होतं. हार्मोनियम प्ले करायचं होतं, सितार प्ले करायचं होती, गिटार प्ले करायचं होतं, डान्स शिकायचं होतं पण करता नाही आलं. तर अशा वेगवेगळ्या हॉबीजला तुम्ही एकमेकीकडनं शिका. मी असं पण म्हणत नाही की जा आणि अगदी क्लास जॉईन करा. पण तुम्ही जेव्हा 10-12 बायका 20 बायका किंवा लेडीज जेंट्स मुलं एकत्र याल त्यावेळेला एकमेकाकडे पण अनेक कला असतात. शिवणकाम असेल, विणकाम असेल, गार्डनिंग असेल, खतं बनवणं असतील, ड्रॉइंग असेल, बरीच कामं आहेत. अशी आपण लिस्ट काढली ना तर खूप कामं आहेत. मला एक येतं, दुसरीला दुसरं येतं, तिसरीला तिसरं येतं, चौथ्याला अजून काही येतं. तर एकमेकाकडनं हे शिका. आनंद पण मिळेल, कॉम्पिटिशन निर्माण होणार नाही, जेलसी निर्माण होणार नाही. आज काय होतं अरे त्याने हे केलं त्याने ते केलं. आपण जेलसीच्या ह्याच्यामध्ये जातो. तर त्या जेलसीतून कुठेतरी बाहेर पडा आणि हेल्पिंग नेचरमध्ये जा. एकमेकाच्या वस्तू खरेदी करा.
कारण आपण ह्या स्क्रीनमुळे आज अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात की शेजारी काय बनवतो आणि तो शेजारी बनवतो तो अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर जाऊन विकतो आणि आपण तिथून विकत घेतो. म्हणजे आपण कमवायला कोणाला दिलं तर अमेझॉन आणि फ्लिपकार्टला कमवायला दिलं. इन्स्टेड ऑफ दॅट जर तुम्ही सोसायटीमध्ये एखाद्या राहताय तर तुम्हालाच माहित नसतं की सोसायटीमध्ये किती जण कुठले कुठले व्यवसाय घरातून करतात. ह्या गोष्टींची माहिती काढा आणि एकमेकांमध्ये बिझनेस द्या. त्याने तुमचे बिझनेस मिळतील ते मिळतील वरून फॉरेन कंट्रीजमधून जे तुम्ही म्हणजे त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याच वस्तू विकताय तर ते विकणं सरळ मार्गाने करा. स्वस्तही मिळतील आणि समोरच्यालाही आनंद मिळेल, रिलेशनशिप डेव्हलप होतील आणि ज्या वेळेला वेळ काळ असेल तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला मदतीला उभी राहील. आता फायनल कन्क्ल्युजन एवढंच आहे की आज आपण जे काय ऐकलं तुम्ही शांतपणे जे काय ऐकताय मगाचपासून मला त्या गोष्टी तुमच्या आचरणात आणा. तुमच्या वागण्यात त्या तुम्हाला आधी स्वतःला पुन्हा सांगते 6 महिने तुम्हाला स्वतःला ह्याची सवय लावावी लागेल. ही वन डे ऍक्शन नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आज आपण जे काय बोललो हा व्हिडिओ तुम्हाला हार्मोनी विदिनच्या माझ्या प्रज्ञांच्या ह्याच्यावरती हार्मोनी विदिनच्या प्लेलिस्टमध्ये दिसेल. जेव्हा कधी तुम्हाला रिवाईज करावा असा वाटेल तेव्हा तो रिवाईज करा किंवा त्याचा ऑडिओ काढून रिवाईज करा. पण जनरली स्क्रीन रिवाईज केलं तरी चालेल, तुमच्या चॉईसवर आहे किंवा स्क्रीनमधनं लांब राहायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग हा अपलोड केल्यावरती आज ज्यांनी कोणी नोट्स नसतील काढला हा अपलोड केल्यावर एकदा बघा. तुम्हाला त्यातले काय की पॉईंट्स वाटतात ते नोट डाऊन करा, कागदावर नोट डाऊन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतः आधी एक रोल मॉडेल व्हा. स्वतः टाइम मॅनेजमेंट शिका, स्वतः चांगल्या हेल्दी हॅबिट्स आणा आणि स्वतः तुम्ही स्ट्रेस फ्री राहा, स्क्रीन फ्री राहा आणि मग तुम्ही दुसऱ्यांना घरातल्यांना सांगा की बघ मी 6 महिन्यात अशी बदलले, मी 6 महिन्यात हे शिकले किंवा शिकलो अँड दॅट इज हाऊ तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये चेंज करण्यासाठी त्याला प्रवृत्त करू शकाल. अदरवाईज तुम्ही नुसतंच सांगितलं की हे कर ते कर असं कर तसं कर कोणीही तुमचं ऐकणार नाही अनलेस अँड अंटिल यू फॉलो दॅट. तर त्याचबरोबर मी माझ्या बाजूने सेशन संपवते. आता ज्यांना कोणाला क्वेश्चन्स विचारायचे असेल पुन्हा एकदा सांगते आजच्या टॉपिकशी रिलेटेडच क्वेश्चन विचारायचे आहे. तर ज्यांना कुणाला काही क्वेश्चन विचारायचे असतील ते विचारू शकतात. आपला माईक ऑन करायचा ॲट अ टाइम एकाने आणि तुम्ही सेम क्वेश्चन विचारू शकता. धार्मिक जास्त बघावंसं वाटतं. बोला ना. धार्मिक जास्त बघते आणि हो हनुमान चालिसाविषयी विजय शंकर मेहता म्हणून आहेत त्यांचं खूप चांगलं हे चाललंय ते सर्वांनी बघावं आणि खूप म्हणजे चांगलं वाटलं मला की आपलं असं काय म्हणतात भरकटलेलं जे मन आहे ना